आणि हा वेदर असा. रात्रीचा काय सूट नाही केला कारण आम्ही लेट आलो. हम्पीला जाण्याच्या अगोदर आम्ही हॉल्ट घेतला इकडे. रात्री काही शूटच नाही करता आला. झोप तर काही झाली नाही अजून. चला आता झाली, निघतो आता आम्ही डायरेक्ट आता विरूपक्ष टेम्पलला. यांचा तर काय माहीत ना, मला तर पक्की भूक लागली. आता मस्त की डोसा झाला. डोशाची सुरुवात इथून. आता हे दादा खाणार आहे का नाही? तू नको खाऊ. वहिनी तुम्ही? तुमचं माहीत ना मी खाईन. इथं आम्ही पेरू घ्यायला थांबलो. मस्त पेरू होता, पण ही बाई काय बोलत होती तो आम्हाला समजत नव्हता आणि आम्ही हिला काय बोलतो ते हिला समजत नव्हता. म्हणून हिने ट्रान्सलेटर बोलवलेला. ट्रान्सलेटरने येऊन तिला एक्सप्रेस केलं की काय बोलतोय आणि मग आम्ही पेरू घेतले, खाल्ले आणि मग आता निघालो हम्पीला. रस्ता एकदम मस्त होता आणि एकदम ऊन पण होता, कडक ऊन होता. बापरे. बघू शकता मस्त एकदम मोठा पॅलेस आहे. एंट्री आहे का नाही काय माहित, जातात लोक. पॅलेस आहे. आम्हाला हम्पीला जायचं तर तिकडे लेट होणार नाही, तर त्याच्यामुळे आम्ही ते गेलो असतो विजिट द्यायला. चला आता इथं हम्पीला पोहोचलोय. आता यांची तर रिक्षा बुक केली. आता एवढा फिरवणार आहे तर बघू. 900 मध्ये फिरवणार आहे. आता कमी घेतलं का जास्त घेतलं का माहित नाही. काय आता आलं तर विचार नाही करायला, सर्व पॉईंट फिरवणार आहे. बघू आपण. आता पहिल्या फर्स्ट पॉईंटवर जाऊ, विरूपाक्ष टेम्पल. बंद आहे, 3 वाजता ओपन होणार आहे. तर दुसरा पॉईंट एक मी तू कुठे जायला आहे? इथे इथे कुठे इथे. आता आमचा छोटा डॉन अभ्यास करतोय मॅपचा. कुठे जाणार आहे मी तो? इथे बोल, इथे. तुम्ही पण या बोल, तुम्ही पण या. इथून झालं ना. हा काय बनवण्याची गती. नरसिम्हा डायरेक्ट चाकू निघालता ना वाला नरसिम्हा. या 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 चल. मी तू कैसा आहे बाप? तसं नाही आहे. नंतर तुम्ही या करा ते. फुल एक्साइट झाले कारदाईला बघून. पहिल्यांदा लागली ना. आमचा चिचेचा झाड. इथं थंड वाजतं एकदम मस्त. हा एक पॉइंट आहे हम्पीचा. नरसिम्हाची जो स्टॅच्यू होता त्याच्या बाजूलाच आहे. पाण्यात शिवलिंग काय बोलतात त्याला, पिंड आहे आणि पाण्यात ते मासे पण होते. थंडगार वाटत होते एकदम. आणि हे बघून झाल्यावर पुढे नेक्स्ट पॉईंटला बघायला निघालो. तर इथे जास्त तर ते बनाना ट्रीज दिसतात. इकडे त्याची शेती जास्त होतात. पाणी संपलं आता.
धर्मशाला. 30 रुपये तिकीट आहे आणि आपली गव्हर्नमेंटची बस मस्त की छोटी मिनी बस. बघा चलो लद्दाख जाने का भाई फुल कन्याकुमारी टू डायरेक्ट लद्दाख. हिच्यात पिकलं तर आहे शूटिंग काम सोडलं भाई आपण. कविश आहे आमचा इकडे फायनल इंटरले वारे पण एंट्री आहे एंट्री फीस सांगायची द्यायला नाव होतं. हाँ सर बाहर वाला अलग आ रहा है अंदर वाला अलग सीट है. सहलीला जावा था रिकामा चालले आला पडला घेऊन. आता ते रिमेनिंग 3 पॉईंट राहिले ते बघायला नवीन सोडावाला आलाय. गोटी सोडावाला या सोडेवाल्याला सोडा बनवता येत नाही. हा अजून एक पॉइंट होता. विरूपक्ष मंदिर होता पण आतमध्ये मंदिरात मूर्ती नव्हती. ते मूर्ती काढली होती तिथून. तर हा पॉइंट बघितला आणि त्याच्यानंतर आम्ही शिवा अंडरग्राउंड टेम्पल. अंडरग्राउंड टेम्पल. अंडरग्राउंड शिव मंदिर तिथं आलोय. कलंबाजी बिल ना. हा राणी महल अधिष्ठान काहीतरी होतं. मे बी तिथे महल बनणार होता. मग इथे लोटस महल बघितला आम्ही. कमळ महल जे बोलतात ते कमळच्या आकाराचा होता आणि मस्त होता. थंडगार वाटत होतं. एवढं ऊन होता बाहेर पण ते जे बनवलेलं ना तिथे एकदम थंड वाटत होतं. इथे आम्ही थोडा फोटोशूट वगैरे केला आणि मग निघालो तिथून. दुसरा पण आम्हाला एक स्पॉट बघायचा होता. हा एक स्पॉट होता. ह्याचं नाव आता आठवत नाही मला पण हा पण स्पॉट छान होता. विहीर बनवत होते आणि ही कमानी तलवार कमानी बोलतात ह्याला. हा एक तिथे म्हणजे सगळे जे स्पॉट आहेत ना हम्पीचे ते आजूबाजूलाच आहेत. तर आम्ही हे सगळं करून आम्ही निघालो आता अरे कमान रे तलवार कमान. तिथे कमान बघ तलवार भयाला पाहिजे. भया येतं का आता तो येणार ना मग बोट का आपण चालवायचे. मित्रांनो काय आहे बोट. वाव नाही मच्छी. मी तो इथं उभा राहा. झोपडपट्टी तसं नका बसू तुम्ही तिथं. किधर इसको बड़ा पत्थर कहते हैं. ओके काय काय शिवलिंग आहे. बस ना मी वो मंदिर का मंदिर है ना. अरे बाबू तो चाचू बोला बस. इधर ही हनुमान का जन्म था. मित्रांची हेअरस्टाईल बघू तुझी. बाबा खाली गेलो. पप्पा निघला. मला दाग रंग पट्टीन टाकले. मी तर उभा पकडू खाची दे. ये खुल्ला झाला खुल्ला.
मैं बिल्डर हूँ, मैं इसको उठा के रखा है. बाहुबली. बस फोटो निकालतोय. एक फोटो असली गुफा आहे एकदम. ए हे आलचे आहेत. अरे ते 20 फूट आहे. किती 20 फूट म्हणजे किती आली? मग जेवायला थांबलोय. इथं मशरूम चिली मागवली आहे पप्पासाठी थाली आणि आमच्यासाठी दाल खिचडी आणि इथं भाऊचं स्टार्ट केलं आहे जेवण आणि मस्त आहे ना. मस्त आमचा डिनर वगैरे झाला आणि आता आम्ही निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. आणि रस्त्यात जाता जाता हे काहीतरी दिसत होतं आम्हाला. ह्याचा शोध आम्ही लावू लवकरच. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ह्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.